अहिल्यानगर महानगरपालिकेने घरपट्टी भाड्याच्या उत्पन्नावर आधारित आकारण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील मालमत्ता धारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे यांना निवेदन देत हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आयुक्त यशवंतराव डांगे यांना निवेदन देताना नगरसेवक दत्तात्रय हरिभाऊ कावरे, बाळासाहेब मारुती बोराटे, अनिल लोखंडे, अभिजित अष्टेकर, नवनाथ मच्छिंद्र कातोरे, सचिन जाधव, परेश लोखंडे, काका शेळके, अनिल शिंदे तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर निर्णयामुळे मध्यमवर्गीय व ज्येष्ठ नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे। उदाहरणार्थ, शहरातील 60 चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर जर मालक स्वतः वापरत असेल तर त्यावर सुमारे 3000 रुपयांची घरपट्टी आकारली जाते। मात्र त्याच घराचा काही भाग महिन्याला 10,000 रुपये भाड्याने दिल्यास वार्षिक करयोग्य मूल्य 1,11,000 रुपये ठरून तब्बल 48,000 रुपयापर्यंत घरपट्टी आकारली जात असल्याची निदर्शनास आले आहे। या वाढीव करामुळे मालमत्ता धारकांना लाईट बिल, देखभाल खर्च, कर्जाचे हप्ते व इतर आवश्यक खर्च भागवणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे वृद्धापकाळासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून कर्ज काढून घर बांधतात व त्यातील काही भाग भाड्याने देतात। मात्र भाड्यावर आधारित घरपट्टीमुळे त्यांचे उत्पन्नच संपुष्टात येत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान महानगरपालिकेने मालमत्ता पुनर्मूल्यांकनासाठी नियुक्त केलेल्या CU इन्फो सिस्टम लिमिटेड या एजन्सीला सुमारे 15 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव असून ही रक्कम जनतेकडून वसूल केलेल्या करातूनच घ्यावी लागणार असल्याने नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पाडत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली। त्यांना आणि महापौरांना निवेदन द्यायला आलो होतो घरपट्टीच्या बाबतीत। त्या घरपट्टीच्या बाबतीत सगळं चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू आहे। मुळात विषय असा आहे की हे कामकाज महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होतं। आज 15 ते 17 कोटी रुपयाचा बोजा हा नगरकरांवर पडणार आहे। हे जे कंपनीला एजन्सीला दिल्लीची जी एजन्सी आहे इन्फो सिस्टीम, हिला 17 कोटी रुपयामध्ये हे काम देणार आहे। मुळात पत्र्याचं घर छोटं असलं आणि 10,000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे, त्यांना 1000 रुपये रेट यांनी लावून दिलेला आहे पहिलं। दुसरं, मुळात भाडेकरी ज्या ठिकाणी आहेत त्या भाड्यावर यांनी पट्टी आकारलेली आहे। मुळात आमचं म्हणणं आहे की क्षेत्रफळावर पट्टी आकारा, भाड्यावर म्हणजे हे ज्यांनी सांगितलं आता कदम साहेबांनी की क्षेत्रफळ आपले पार्टनर व्हायला लागली महापालिका। मुळात हा विषय चुकीचा आहे आणि अत्यंत गंभीर विषय। यांनी नगरमध्ये जे हॉटेल व्यावसायिक असेल, लॉजिंग व्यावसायिक असेल, मंगल कार्यालय असेल, हॉस्पिटल असेल किंवा सर्वसामान्य पेन्शनर असेल, यांचे कंबरड मोडायचं काम महानगरपालिकेने केलेले आहे की इथं सुखाने कोणी राहायचंच नाही, तुम्ही जे पैसे कमवताल त्यातले अर्धे पैसे आम्हाला द्या, अशा पद्धतीने महानगरपालिकेचा जिजिया कर लावलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे की क्षेत्रफळानुसार पट्टी आकारा आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही ड वर्ग महानगरपालिकेला अशा पद्धतीची पट्टी आकारलेली नाहीये। 93 साली चंद्रकांत गुजराती नावाचे जे अधिकारी होते त्यांनी जी प्रथा चालवत आणलेली ती प्रथा हे पुढे चालवत आहे। याला कुठलाही महाराष्ट्र शासनाचा GR नाहीये, कुठलंही बंधन नाहीये आणि याला आम्ही मागणी केली आयुक्तांकडे। माग ठराव झाला असेल लोकल बॉडी असताना तो 451 प्रमाणे शासनाकडे नामंजूर करायला पाठवा, त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करू, सर्वच नगरसेवक करतील। हा विषय नगरकरांचा आहे, कुठल्या एका पक्षाचा किंवा काही नाहीये। तर नगरकरांना आज एवढी वेटीस धरलेली आहे यांनी की नोटीसी पण ज्या दिलेल्या आहेत त्याचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे यांनी, त्याची अमाऊंट दिलेली नाहीये की तुम्हाला पट्टी किती, समजा पूर्वी 10,000 होती आता 15 येईल 20 येईल हे कुठेही सांगितलेलं नाही। त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे, हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही। झोपडपट्टीतला असो किंवा बंगल्यातला असो, त्यांना बंगल्यातवाल्यांना कळत असेल पण झोपडपट्टीतल्या माणसाला कळत नाही ही गोष्ट। तर आमचं म्हणणं सुटसुटीत कारभार व्हावा आणि यांचं बिल देऊ नये। यांची घाई आहे, बिल देण्यासाठी घाई असते। 17 कोटी रुपये जे आहेत ते बिल द्यायची घाई आहे आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही पट्टी वाढवायला नगरकर पण तयार आहेत, पण त्याला एक लिमिट आहे, टक्केवारीवर हे करावं। तुमचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यावर घ्या पट्टी। तुमचं वरचं समजा 2 बाजूचं बांधकाम वाढले त्याच्या क्षेत्रफळावर पट्टी घ्या तुम्ही काही नाही तर भाडेकरांवर पट्टी घेणं हे एकदम फालतूपणा आहे। आणि याच्यात जर आता आयुक्तांनी मान्य केले की हे चुकीचं झालेलं आहे, त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं की हा ठराव महासभेत घेऊ, त्याच्यावर चर्चा होऊ द्या आणि त्याच्यावर योग्य तोडगा काढू, असं करू। नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, त्याचा पाठपुरावा करू, नगरकरांना कसं रिलीफ देता येईल याच्यावर आम्ही भांडू। वतीने खऱ्या अर्थानं लोकांना आलेल्या ज्या भरमसाठ पट्ट्या आहे याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, वस्तुस्थिती त्यांच्या समोर आणलेली आहे। सर्वसामान्य लोक आपल्या घरामध्ये जर का कुणी भाडेकरी ठेवला तर त्यांना पहिले 6,000 रुपयापर्यंत जर का भाडं म्हणजे पट्टी येत असत
तर आता त्यांनी ज्याचं भाडेकरी 10,000 रुपये भाडं देतो त्याला 1,20,000 वर्षाला भेटतात आणि महानगरपालिका त्याच्याकडून 60,000 रुपये मागणी करते. म्हणजे महानगरपालिका पार्टनरशिप सर्वसामान्य लोकांसंग करते का? अशा पद्धतीची खरं तर परिस्थिती या नगर शहरात उद्भवलेली आहे आणि म्हणून आवाजावी पठाणी पद्धतीची ही लोकांना असलेली लूट ही त्वरित थांबवावी. 6,000 घरपट्टी वार्षिक येत असेल तर ती 8,000 10,000 आली क्षेत्रफळानुसार. आमची मागणी अशी आहे की ज्याचं घराचं बांधकाम वाढलेलं आहे त्यांनी अतिरिक्त वाढलेल्या क्षेत्रफळात जर का भाडेकरी टाकला असेल तर तुम्ही क्षेत्रफळानुसार त्याची मोजणी करून त्याला भाडेकरी म्हणजे कर आकारणी करावी. कुठेही अशा पद्धतीने त्याला किती भेटते आणि त्याच्यात अर्धे आम्हाला दे या पद्धतीची मागणी आम्ही कदापि खपून घेणार नाही. आज आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. लवकरात लवकर ते म्हणले मी हे सगळं लोकांसमोर मांडून म्हणजे महासभेपुढे मांडून याच्यातून योग्य तो सन्माननीय तोडगा काढन, नाही तर शिवसेना मोठ्या पद्धतीने या ठिकाणी नगर शहरात आणि आयुक्त दालनात आंदोलन करणार आहे. महानगरपालिकेच्या जमिनींचे पुनर्मूल्यांकन करणे कामीची सी इन्फो सिस्टीम लिमिटेड या ज्या कंपनीला काम दिलेलं आहे त्या कामासंदर्भात या ठिकाणी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या पत्रावर आज या ठिकाणी सर्व नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी असतील, यांनी या ठिकाणी घरपट्टी संदर्भात जे वाढीव घरपट्टींचे जे बिलं आलेले आहेत तर ते कशी चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत आणि अशा पद्धतीने म्हणजे हे एकदम मोठा तगादा आपण त्या पद्धतीने सर्वसामान्याला लावू शकत नाही. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे. या ठिकाणी सुद्धा सत्ता जरी या ठिकाणी असली आणि शिवसेना विरोधात जरी असली तरी आपण पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी आम्ही चालून देणार नाही आणि सर्वसामान्यांची जी होणारी जी लूट आहे ती थांबवण्याकरता या ठिकाणी खऱ्या अर्थाने या निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की महानगरपालिकेने ज्या पद्धतीने या ठिकाणी कर आकारले, ते बिलं दिले, तर एक तर पद्धतीने लोकांना समजूच नाही राहिलं की ते बिलं कशा पद्धतीचे आहे, काय आहे काय नाही. याच्याबद्दल लोकांचं त्यांचं पहिले तर संभ्रम आपण दूर केला पाहिजे आणि जे बिलं आहे ते बिलं दुरुस्त होऊन जे सर्वसामान्यांना जे भाडे करायचं वगैरे या पद्धतीने जर आपण लावलं, आज आपण पाहतोय की शहर हे आपलं पेन्शनरचं शहर व्हायला लागलेलं आहे. आता मुलं जातात पुणे मुंबईला त्या ठिकाणी शिकायला आणि किमान ते भाडेकरी जरी तिथं टाकतील ना, भाडेकरी टाकल्यानंतर आपल्या घराचा उदरनिर्वाह चालतो काय चालतो या पद्धतीने ते लोक करत असतात. तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी एक किरकोळ अशी त्याच्यावर रक्कम आकारून महानगरपालिकेचं नुकसान नाही झालं पाहिजे, परंतु सर्वसामान्यांना परवडेल असं या पद्धतीने सेवा देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपलं महानगरपालिकेचं असतं ते आपण द्यावा. त्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.